यात दोन महत्त्वाचे आंदोलन आहेत. महाराष्ट्रामध्ये जनआक्रोश आंदोलन सरकारविरुद्ध आहे, म्हणजे खास करून भ्रष्ट मंत्र्यांच्या संदर्भात महाराष्ट्रात आंदोलन होतं शिवसेनेतर्फे राज्यभरात, आणि स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या आंदोलनात सहभागी होत आहेत. ते आंदोलन अत्यंत महत्त्वाचं. त्याच वेळेला दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे सर्व खासदार, लोकसभा, राज्यसभा, इतर प्रमुख लोक आम्ही संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत, निर्वाचन सदनपर्यंत मार्च काढणार आहोत, मोर्चा काढणार आहोत. ज्या पद्धतीचं निवडणूक आयोग विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, लोकशाहीचे संकेत पायदळीत उडवत आहे, सरकारच्या दबावाखाली काम करत आहे, महाराष्ट्रापासून बिहारपर्यंत मतदार याद्यामधले घोटाळे समोर येत आहेत, EVM संदर्भातले प्रश्न निर्माण होत आहेत, त्याच्यावर निवडणूक आयोग हे पूर्णपणे सरकारचं हस्तक म्हणून काम करते आहे. आम्हाला निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष जाऊन विचारावा लागेल. राहुल गांधी तर रोज निवडणूक आयोगाची प्रकरणं बाहेर काढत आहेत, आणि हे आंदोलन हे जनजागृतीचं आंदोलन आहे. लोकांमध्ये जागृती व्हायला पाहिजे आपल्या मताविषयी, आणि हा मोर्चा त्यासाठीच आहे दिल्लीतला. नाही, पण राऊत 12 लोकांना 30 लोकांना परमिशन दिली आहे भेटण्यासाठी दुपारी 12 वाजता. बघा, प्रश्न भेटण्याचं नाही आहे, प्रश्न आम्ही सर्व खासदारांनी एकत्र येऊन देशाचं लक्ष वेधून घेण्याचं आहे, आणि लोकशाहीनं आम्हाला हा अधिकार दिलेला आहे. निवडणूक आयोग सांगू शकत नाही किंवा पोलीस आम्हाला अडवू शकत नाही. बाकी देशभरात जिथे काँग्रेसची सरकार आहे तिथे BJPचे लोक आंदोलन करत आहेत. या दिल्लीमध्ये भाजपतर्फे मोठमोठी संमेलनं, सभा आणि गोंधळाची कामं होत आहेत. मग आम्ही जर आमच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी एखादं आंदोलन करत असू तर त्याला रोखण्याचं कारण काय? ही काय इमर्जन्सी किंवा सेन्सॉरशिप काय लावलं आहे पाहावं लागेल ना मला. आम्ही जाऊ ना, रस्त्यावर उतरू ना, आम्ही काय करतील, आम्हाला अटक करून तुरुंगात टाकतील, आमची तयारी आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.